तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही। आपलं आई मुलाचं नातं आज संपलं। देवी आई, देवी आई, कालपासनं तुमच्या पोटात अन्नाचा एक कण बी गेलेला नाही। तुम्ही काय बी खाल्लं नाही, त्यामुळं घरात कुणी बी काय बी खाल्लेलं नाही। समदेच उपाशी आहेत। पारू तू जा, मला भूक नाहीये। देवी आई, एक बोलू? म्हणजे तुम्ही राग नका मानू। यात आदित्य सरांची काय बी चूक नाही। तुम्ही त्यांच्यावरचा राग सोडून द्या। देवी आई, आदित्य सरांना तुमच्यापासनं खरंच काय बी लपवायचं नव्हतं। त्यांनी लई प्रयत्न केला तुम्हाला सांगायचा, पण तशी येळच जुळून नाही आली। पारू बास, आदित्यची वकिली करू नकोस। मी माणसांना ओळखते आणि या बाबतीत मी कुणाचंही ऐकून घेणार नाहीये। तू जा इथून। देवी आई, समज माझं चुकलं, मला माफ करा। त्या दिवशी शूटिंगला मिस नाही म्हणायला पाहिजे होतं। माझी चुकी आहे समधी, मला माफ करा। प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या चुका स्वतःवर घेणं आणि स्वतःला दोष देणं बंद कर पारू। मला सत्य काय ते माहितीये, त्याचा तुझ्याशी काय संबंध? माझी फसवणूक आदित्यने केली आहे हे सगळं लपवून माझ्यापासून। तू जा पारू इथून। घेऊन जा, मला भूक नाही। पारू थांब। मी माणसांचं मन ओळखते पारू। तू कुठून आली आहेस, तुझ्यावर काय संस्कार झाले, तू काय विचार करत असशील हे माहितीये मला। ती जाहिरात साधी नव्हती, त्याच्यात लग्न असणार होतं आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार करून मी म्हणाले होते की त्या जाहिरातीत तुझ्यासोबत हरीशला घ्या। आज ना उद्या तुमचं लग्न होणारच आहे ना, पण हे माझ्या मुलाला नाही कळलं। यामागे माझ्या काय भावना होत्या त्यांनी समजूनच नाही घेतलं, आणि फक्त माझ्याच नाही तर तो तुझ्या भावनांची सुद्धा खेळलाय पारू। पारू तू नशीबवान आहेस की या जाहिरातीतल्या लग्नामुळे तुझ्या आयुष्यात काही मोठं वादळ नाही आलं। तू ते सगळं छान समजून घेतलंस, कारण तुला माहिती होतं ही जाहिरात आहे ते सगळं खोटं आहे, हो ना? कसल्या धर्मसंकटात टाकलं देवी आई मला। काय विचारलं तुम्ही हे? आता
आता ह्याचं उत्तर खरं देऊ की खोटं? सावित्री आत्या म्हणल्या होत्या अहिल्या मॅडमना लग्नाबद्दल समज खरं खरं सांगून टाक. पण देवी आईंना खरं काय ते कळलं तर ते आदित्य सरांचं तोंड सुद्धा बघणार नाहीत परत. नाही नाही, नको. आधीच दोघांमधलं नातं लई बिघडलंय, त्यात अजून भर नको. पारू, आदित्य, आदित्य, हे बघ, तू नको स्वतःला असा त्रास करून घेऊस. आदित्य, आदित्य, हे बघ, मला माहिती आहे त्या शूट मध्ये मॉडेल म्हणून बसण्यामागे तुझं काही रॉंग इंटेन्शन नव्हतं. सासू मॉमला ना मोठी मिसअंडरस्टँडिंग झाली. पण हे बघ, तू काळजी नको करूस, मी समजवेन त्यांना. आय कन्व्हिन्स हर. काय झालं आदित्य? सी, यू कॅन शेअर एव्हरीथिंग विथ मी. मी पण आता होणारी फॅमिली मेंबर आहे. दिशा प्लीज, मला थोडा एकटा राहू दे. ओके, ॲज यू विश.